पाहूयात पुढची बातमी। माणगाव शहरामध्ये रात्रीच्या सुमारास 2 गटामध्ये हाणामारी झाली। हाणामारीमध्ये 2 जण जखमी झाले। हाणामारीमध्ये तलवार, लोखंडी रॉड यांचा सर्रास वापर करण्यात आला। तलवारीचे वार केल्याने एकाची प्रकृती आता चिंताजनक आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर। अजेश, अशा पद्धतीने हाणामारी झाली, नेमक्या कोणत्या कारणावरून हाणामारी झाली आणि पोलिसांनी काही कारवाई केली का? कल्याणी, खरं आहे की काल रात्री जी आहे ती माणगाव शहरामध्ये 2 गटामध्ये जोरदार हाणामारी झाली। काही दिवसापूर्वी एका हल्दी कार्यक्रमात हे दोन्ही गटातले मित्र जे होते किंवा ह्याचे मित्र आणि त्याचे मित्र असा एक किरकोळ वाद जो आहे तो हल्दी कार्यक्रमात झाला होता आणि तोच वाद जो आहे मनात राग ठेवून रात्री या चौघांनी जे आहेत ते ज्यांना मारहाण झाले त्यांना फोनवरून बोलवण्यात आणला आणि त्या ठिकाणी बातचीत करत असताना तो वाद पुन्हा एकदा टोकाला गेला आणि त्यामध्ये गाडीत असणाऱ्या तलवारी आणि रॉडनी या दोघांवरही जोरदार हल्ला करण्यात आला। एकाची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे, त्याला मुंबईमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे। मात्र काही तास जे आहे ते माणगाव शहरातलं वातावरण तणावपूर्ण होतं। या प्रकरणी जे आहे ते माणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 7 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास जो आहे तो माणगाव पोलीस करत आहेत। कल्याणी, धन्यवाद अजेश सविस्तर माहितीसाठी। तर माणगावमध्ये 2 गटात हाणामारी झाली, यामध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती।